आज अशी छान गाजरं मिळाली आहेत सुंदरपैकी. तर मी आज तुम्हाला गाजराचा हलवा करून दाखवणार आहे. आणि हा हलवा आज मी खवा किंवा दूध न घालता मिल्कमेड घालून तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य म्हणजे मेन आधी गाजरं. ही गाजरं पहिल्यांदा मी किसून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. ही आता मी गाजरं सोलून चांगली स्वच्छ धुवून घेतली आहेत, वाळवून घेतली आहेत. आता मी ती सोलणार आहे. सोलून किसून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. तर सोलते. हे असं छान सोलून घेते. गाजरांचा रंग पण बघा किती सुंदर येतो. मिल्कमेड घालून हलवा एकदम सुंदर होतो खव्यापेक्षाही. त्याच्यामुळे मी असा करते. अशी सगळी सोलून किसून घेते. सोलून घेते आणि मग किसते. आता मी ही गाजरं सोलून घेतली आहेत. आता ही किसून घेते. कुकरला पण होतो हलवा, पण मी कुकरला नाही करणार आहे. मी कढईतच करणार आहे. मी दाखवते तुम्हाला माझी पद्धत. इथे छान किसून झालेली आहे. तर मी 1-2 चमचे तूप कढईत टाकणार आहे. मी त्याच्यावरती चांगली परतणार आहे. खमंग तूप आहे घरचं, कणीदार. जरा तापवून दे तूप. तर हे सगळं गाजर कढईत घेते आणि चांगलं परतून वाफवून ते आपण छान शिजवून घेऊया. किती कलर सुंदर आहे बघा. असं आता मी परतून घेते आणि बारीक झाकण ठेवून बारीक गॅसवर हे चांगलं अधूनमधून परतून शिजवून घेणार आहे. कलर इतका सुंदर आहे गाजरांचा. त्यामध्ये आपल्याला हव्या त्या प्रकारचे आपण ड्रायफ्रूट घालू शकतो. आवडीनुसार, नाही घातले तरीही चालतात, घातले तरीही चालतात. ज्याला आवड असेल त्याने हवे ते ड्रायफ्रूट, वेलची काय हवं ते घालावं. त्याने झाकून ठेवणार आहे त्याच्यावर आणि मंद ह्याच्यावर शिजवून घेणार आहे. परतून घेते सुंदरपैकी. मी आपण याच्यात आज मिल्कमेड घालणार आहोत. चांगलं शिजलं की नंतर पुढची कृती दाखवते तुम्हाला. झटकन होणार आहे, काय वेळ लागायचा. झाकण ठेवून चांगलं शिजवून घेते. कलर पण बदलला एकदम आणि असं सॉफ्ट व्हायला लागलं. एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला हे. बघा आता आपला अगदी बऱ्यापैकी होत आलेला आहे. आता अगदी 2 मिनटं मी वाफवून घेणार आहे आणि मग त्याच्यावर साखर आणि मिल्कमेड घालणार आहे. मिल्कमेडने हलवा एकदम सुंदर होतो आणि मिल्कमेड घातलं की साखर थोडी कमी लागते. दूध घालून फाटल्यासारखा होतो, त्याच्यापेक्षा असा मिल्कमेडला चवही छान येते. खव्याचाच प्रकार होतो तो. हे तयार आहे. त्यामध्ये आता मी साधारणतः ही पाऊण वाटी साखर घेतली आहे. तेवढी पण नाही घालणार आहे, अर्धी वाटीच घालते. कारण अति गोड होईल नाही तर, कारण मिल्कमेड गोड असतं त्याच्यामुळे. आता मी याच्यात मिल्कमेड घालणार 1 वाटीभर. अर्धी वाटी मी याच्यात मिल्कमेड घालणार आहे. सुंदर, किती सुंदर दिसतंय बघा. मी आधी फार काही ड्रायफ्रूट ह्याच्यात घालणार नाही आहे.
हा बघा आपला आता सुंदर एकदम रसरशीत असा गाजर हलवा तयार आहे. किती छान झाला आहे बघा. दारोळीत तसा तो सुखत जाईल. पावडर घालते. हा हा सुंदर पळणारे छानपैकी. किती कमी झाला तो बघा हलवा, पण एकदम सुंदर झाला आहे. तर आपण हा एका बाउलमध्ये काढूया. असा हा आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. तर हा मी कसा केला, काय काय साहित्य घेतलं, कसा केला, त्याचं तुम्ही नीट व्हिडिओ बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.